गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये पुन्हा स्वागत. नक्की बघत राहा. काय म्हटलं? बघत राहा आणि हसत राहा. सँडल चप्पल काहून नाही आणला रे? काहून नाही आणला रे? चेतन रे. घरगुती ब्लॉग बनवत आहे. मग चेतन, इथे येऊन कसं वाटत आहे? इथे येऊन कसं वाटत आहे? ठीक आहे. आता पहिले बी आलो होतो. ठीकच आहे म्हणते. याच्या पहिले आलो होतो तरी बस की खाली. कुठं फिरत आहे कचऱ्यात? का स्माईल आहे चेतनची हो एकदम. बघत राहा म्हणल्यावर स्टार्टिंग काय भाजी घेऊन आणलं नाही आता मटन बनवा बड्यापैकी जबरदस्त. आता सकाळ संध्याकाळी कोंबडा आणणार आहे ते. कोंबडा होतं आणतं त्यात कापून 2 वेळ होते. आता उद्या संध्याकाळी नाही सकाळी. अरे दादा आएगा ना अभी आज, नहीं तो कल मस्त बाकी खाएंगे ना फिर क्या. ते आणून नाही ग म्हणलं. दिल का जो हाल है वो तुझे कैसे बयां करे, कहने तुझे या दिल में रखे बोलो ना क्या करे. दिल बेकार है. आमची आत्याची तब्येत खराब असल्यामुळे थोडी आत्याला हातभार लावताना आमचा चेतन भाऊ पोळी बनवता. आणि वाह काय सुंदर पोळी बनवते यार तू तर. वाह, असं तर मी पण नाही बनवत. वा 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 अप्रतिम. मला तेवढं काही बनवता येत नाही, पण मी प्रयत्न करतो. पण याचे व्यवस्थित बनते एकदम छान गोल गोल. मुली पण लाजून जाणार यार. मूली पैसे पे रोटी गोल पे नहीं जाएंगी. हाँ फिर मूली पैसे पे जाएंगी. पर वो ये नहीं सोचेंगे अरे ये आदमी रोटी गोल बढ़िया बना रहा है, अच्छा खाना बना रहा है, साला मैं सुखी रहूंगी. पर वो लड़कियां नहीं बोलेंगी. वो बोलेंगी जिसके पास पैसा है उसके पास कैसा भी हो उसको रोटी आए या कुछ नहीं है, साला पैसा है ना उसको ही शादी करेंगे ना. पर कितना LPA है, 8 LPA 12 LPA, वो देखेगी 30-40 हजार रुपये में क्या जिंदगी नहीं सवारेगी उसकी. तो ये ऐसे सोचने वाले हैं करके शादी के बाद डिवोर्स हो गया. आमच्या चेतन भाऊची दास्ता ऐकली तुम्ही? दास्ता आहे. थोडंसं मी आंघोळ केल्यामुळे म्हणजे केस थोडे चपटे झाले आहेत. कॉमेडी करताना मी आलो किनवटला आणि माझी तब्येतच बिघडली. तर मी गेलो दवाखान्यात. तर इतके सारे गोळ्या आणले बघा. किनवटची थंडी काही आपल्याला लागली नाही, तर मग गोळी आणली. आता थोडंसं ताप आला. इतके सारे गोळ्या लिहून दिलेल्या आहे डॉक्टरनी. रेणुका हॉस्पिटल म्हणून होतं किनवटला. इंजिनियर आहे, डॉक्टर आहे आणि स्पोर्टमॅन आणि डान्सर आणि इंजिनियर. आमची आत्या तब्येत ठीक नसून ही पोळ्या बनवत आहे आज. बघा आमच्यासाठी असे लोक आले आहे दोघं. गावठी कोंबडीची पण चिकन. बघा गावठी कोंबडी, प्युअर गावठी. टन शिजलं, टन वाजलं, बसली न बोल रसा वाळ. असं मटन गाडी रे. मटन शिजलं, वाजलं, रसा वाळ. नवीन वर्ष आम्ही गावाला काढत आहे किनवटच्या. थोडं बोर होत आहे दादा नसल्यामुळे. दादा आहे ना आहे. किनवटचा सूर्यास्त
डॅमचं काम सुरू आहे इथे. किनवटचा सूर्यास्त. किनवटच्या एका नदीच्या किनारी. लोकेशन मस्त आहे यार. कैसा लग रहा इधर आगे क्या? ये तो सेटिंग में लगा रहता है यार. झरणा आहे इथे, नदी होता पण लोकांनी इथे कचरा करून ठेवलाय. स्वच्छ ठेवायला पाहिजे यार. स्वच्छता करायसाठी आम्ही आलेलो आहोत तिथे. निरीक्षण करायला आलो आम्ही. बघू आता काय उपाय योजना. कचराच कचरा इकडे यार. इकडे चांगलं वाटतं. वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या आणि चेतन मामा. नवीन शुभेच्छा तुम्हाला. झोपले आमचे मामा, काही उठत नाहीये. 2026 लागला आता. सुख समृद्धी, तब्येत एकदम चांगली राहू दे सगळ्यांची. अजून काय आत्या आशीर्वाद. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या भाषेवाले. चांगलं नवीन वर्ष सुख समाधानाने जाऊ दे. आणि चांगलं सुख समाधान लागू दे. नोकरी गव्हर्नमेंटची लागू दे. आणि चांगलं होऊ दे. नाही म्हणू ना. चलो हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाचा हार्दिक सगळ्यांना, तुमच्या घर परिवारांना सर्वांना सुख शुभेच्छा. चांगलं अजून काही नवीन वर्षाचं काही विचार तुझे काही मांडायचे आहे तुला? नवीन वर्षाचं काय, माझ्या भाषाला चांगली गव्हर्नमेंटची सर्व्हिस लागली पाहिजे. चांगलं सुख समाधानाने राहू दे. चांगलं मंगल होऊ दे. समोरच्या लोकांबद्दल काही अजून? समोरच्या लोकांचं काय, समोरच्या लोकांचं चांगलं सर्वांचं मंगल चांगलं होऊ दे. मंगल होऊ दे. कल्याण होऊ दे. सुखी राहू दे. सुख समाधान सगळ्यांना लाभू दे. सर्वांचं चांगलं हो. मंगल हो. कल्याण हो. सुखी. रात्रीचे 12 वाजले आहे. नवीन वर्ष सुरू झाला आता. 2026 नवीन वर्ष 25 संपला. 25 संपला. नवीन वर्ष सुरू. सगळ्यांचं चांगलं होऊ दे. सगळे सुख समाधानाने राहू दे. सगळ्यांचं मंगल हो. कल्याण हो. सुखी राहू दे. माझे भाषे पण सुखी राहू दे. सर्व चांगलं होऊ दे. त्याचं सगळं तब्येत पाणी सर्वच चांगलं होऊ दे. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम. नमो धम्माय. नमो संघाय. जय भीम. ठीक. बाय. दादा आ गया हमारा हीरो, मेन कैरेक्टर केशिन वानखेड़े, डीवा एग्जीक्यूटिव इंजीनियर. केशिन वानखेडे यांचं आगमन. डीवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आमचे मेन हिरो यांचं आगमन. त्यांचं स्वागत करताना मी नवीन वर्षानिमित्त. अभी हम खाना खाए कंप्लीट हो गए. चमचा बिमचा गुलाबजामुन. लाइट लगा मामा, लाइट. गुलाब जामुन तो दबा लिया मैं. दादा मैं तो दबा लिया. आमच्या ताईने बनवलेले गुलाबजामुन नवीन वर्षासाठी. हे नाही आणलेस काही याचं गुलाबजामुन खा.
रस्सा तर नाही दिसतंय ना, आहे खाली खाली आहे खाली खाली आहे. आता ते पण ओपन कर बरं. ते गाजर का हलवा सब दिया है ना. शेंगा नवीन वर्षाची पार्टी. हे घ्यायचे टाकू. साईडला शेंगा मस्त मजा आवडतात. हे जास्त टेस्टी लागते चांगले. ओके, तर पार्ट 2 इथे संपवत आहे. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पार्ट 3 येणार विथ दादा. बघा ना.